पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरामध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ताथवडे येथील एकाच घरात जेवणातनं विष घेऊन आईसह मुलगा आणि मुलीनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। आर्थिक विवंचनेतनं महिलेनं आत्महत्या करण्यासारखं टोकाचं पाऊल उचललं असावं असा संशय पोलिसांना आहे। कल्पना बिपिन सूर्यवंशी वय 35, शुभश्री बिपिन सूर्यवंशी वय 17 आणि दादू बिपिन सूर्यवंशी वय 10 वर्ष असं मृत्यू झालेल्या तिघांचं नाव आहे। कल्पना आणि त्यांची 2 मुलं ताथवडे इथे भाड्यानं घर घेऊन राहत होते आणि त्यांचं सासर जे आहे म्हणजे मूळ गाव त्यांचं ते छत्रपती संभाजीनगर इथे आहे। त्यांचे पती तिथेच राहतात। कल्पना यांच्या घराच्या खाली त्यांच्या बहिणीचं कुटुंब राहतं। सोमवारी कल्पना आणि त्यांची मुलं घराच्या बाहेर न दिसल्यामुळे त्यांची बहीण कल्पना यांच्या घरी गेली आणि त्यांनी दरवाजा वाजवला, मात्र आतून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं अखेर दरवाजा तोडून त्यांनी घरामध्ये प्रवेश केला। त्यावेळी हे तिघेही मृतावस्थेत आढळले। त्यानंतर पोलिसांना त्या ठिकाणी बोलावण्यात आलं। पोलिसांनी तातडीनं तिघांनाही YCM रुग्णालय इथे दाखल केलं, मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। कल्पना बिपिन सूर्यवंशी वय 35 वर्ष, ही तिचे दोन्ही मुलं, एक मुलगी आणि एक मुलगा। मुलीचं वय 15 वर्ष शुभश्री आणि मुलगा दादू सुमारे वय 10। तिघं मृत स्थितीत त्यांचे राहते घरात मिळून आलेले। त्यांची बहीण जेव्हा त्यांना बघायला गेली होती, आतून दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो दरवाजा नंतर गजाने उघडला। ते तिघेजण फरशीवर मय स्थितीत मिळून आले। पोलिसांना कळवलं, तपास आम्ही केला। तिघांचे मृत शरीर आम्ही हॉस्पिटलला पाठवले। डॉक्टरांनी पोस्टमॉर्टम केल्यानंतर तिथे विसरे काढून घेण्यात आलेले। घटनास्थळी ज्या काही वस्तू मिळून आल्या त्या केमिकल अनर्जरच्या तपासकामी पाठवण्यात आलेले। त्याचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील काय असेल ते निष्पन्न होईल। आम्ही पुढील तपास करीत आहोत। 22 तारखेला साधारणतः ही घटना आहे। आम्हाला पोलिसांना साधारणतः संध्याकाळी 5 वाजेच्या आसपास आम्हाला समजलेलं आहे। ह्याच्यामध्ये एडीआर दाखल करण्यात अकस्मात मृत्यू दाखल आहे, ADR दाखल आहे। पुढील तपास चालू आहे। आणि अद्याप तो तपासात तसं काही आम्हाला निष्पन्न झालेलं नाही। निष्पन्न झाल्यानंतर आपल्याला कळवणे। कल्पना यांनी सकाळी नाश्त्याला इडली आणि सांबर केलं होतं, त्यामध्येच विष कालवून त्यांनी आणि मुलांनी खाल्लं असावं असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। कल्पना यांनी एका बँकेतून घरासाठी कर्ज घेतलं होतं, परंतु कर्जाचे हप्ते त्यांना भरता आले नाही। 3-4 दिवसांपूर्वी बँकेनं त्यांचं घर लिलावात काढण्यासंदर्भात एक नोटीस दिली होती आणि त्यामुळेच त्या प्रचंड मानसिक त्रासात होत्या असं नातेवाईकांचं म्हणणं आहे। याच तणावातून त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतीये। जईद मेमनसह अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ, पुणे।